नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची तसेच दिलासादायक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. ही बातमी आपणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे आपण या बातमीचे स्पष्टीकरण करत आहोत. मित्रांनो, ही आपली ब्रेकिंग न्यूज आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी गुड न्यूज. राज्य सरकारकडून सरकारी पेन्शनधारकांसाठी 3 नवीन नियम लागू व कार्यान्वित. न्यू पेन्शन अपडेट. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी बातमी. राज्य सरकारकडून सर्व पेन्शनधारकांसाठी 3 नियम लागू केले आहेत. हे त्वरित लागू केले आहेत आणि कार्यान्वित सुद्धा केले आहेत. आधार कार्ड, मोबाईल लिंक, लाईफ सर्टिफिकेट मध्ये कोणतीही चूक असेल तर पेन्शन अडकू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेत जाण्याची देखील आता गरज नाही. ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. मित्रांनो, सरकारने पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण 3 नियम कार्यान्वित केले आहेत. त्या तिन्ही नियमाचे आपण आता स्पष्टीकरण करूया. सरकारने पेन्शनमध्ये होणारा गैरव्यवहार थांबवण्यासाठी 3 नियम लागू केले आहेत. हे सर्व नियम पेन्शनधारकांसाठी आहेत. कोणते आहेत 3 नियम? चला एक एक करून समजून घेऊया. नियम क्रमांक 1, आधार कार्ड अपडेट अनिवार्य. सगळ्यात महत्त्वाचा नियम. तुमचे आधार कार्ड 2016 च्या आधी काढले असेल, म्हणजे त्याला आता 10 वर्ष पूर्ण झाली असतील, तर लगेच आधार सेंटरला जा. काय अपडेट करायचे? तर तेथे नवीन फोटो काढा. जन्मतारीख फक्त वर्षात असेल तर ती जन्मतारीख, महिना, वर्ष, तारीख या स्वरूपात पूर्ण करा. उदाहरणार्थ 25/12/1956. नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करा. शक्यता असू शकते याच्यामध्ये काही चुका असेल तर. लक्षात ठेवा, आधार, पॅन आणि मतदान कार्डावरील नाव आणि जन्मतारीख एकच असणे गरजेचे आहे. जुने आधार कार्ड ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. अपडेट न केल्यास अनेक योजनेसह पेन्शन देखील बंद होऊ शकते. नियम क्रमांक 2, एकच मोबाईल नंबर लिंकिंग. अनेक आधार कार्डाला अनेक नंबर लिंक आहेत. अनेकाच्या आधार कार्डावर एक नंबर, बँकला दुसराच नंबर दिला, पॅन कार्डावर तिसराच असतो. यामुळे मोठी अडचण निर्माण होती. नवीन नियम असे सांगतो की पेन्शन खाते, बँक खाते, आधार कार्ड आणि पॅन कार्ड या सर्वांसाठी एकच मोबाईल नंबर लिंक करणे आता अनिवार्य आहे. यामुळे पेन्शनचे अपडेट आणि मेसेज तुम्हाला वेळेवर येतील आणि तुमची पेन्शन लंपास होणार नाही. कोणी काढून घेऊ शकणार नाही. आजच बँकेत जाऊन लिंकिंग करून घ्या. नियम क्रमांक 3, लाईफ सर्टिफिकेटची पुन्हा तपासणी. या संदर्भातील सविस्तर माहिती पहा. तुम्ही म्हणाल, आम्ही नोव्हेंबरमध्ये प्रमाणपत्र दिले आहे, मग सरकारने आता परत का मागितले? तर सरकारने खोट्या जीवन प्रमाणपत्रा विरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. काय करायचे आहे? ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा बँकेत जाऊन लाईफ सर्टिफिकेट तपासून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही जाऊ शकत नसाल तर बँकेला कळवा. बँकेचा माणूस घरी येईल, प्रमाणपत्र करेल. चुकीचे पेन्शन घेतल्यास कारवाई होऊ शकते, म्हणून सावध राहा. पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज, ती सुद्धा आता आपण पाहणार आहोत. ही 3 नियमाची माहिती होती. आता एक आनंदाची बातमी. बँकेत तासनतास रांग लावण्याची गरज पेन्शनधारकांना नाही. सरकारने एक बँकमध्ये ज्येष्ठ नागरिक काउंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही बँकेत सुरूही झाला आहेत. तर
एकाच वर्षाच्या आत बँकेत सर्व 60 वर्षावरील पेन्शनधारकांसाठी स्वतंत्र खिडकी असेल. गर्दीशिवाय सन्मानाने पेन्शन काढता येईल. तर मित्रांनो, हे होते पेन्शनधारकांसाठी 3 नियम. आणि आपले आधार कार्ड, मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. ही माहिती सर्व पेन्शनधारकांपर्यंत नक्की शेअर करा. तर मित्रांनो, सरकारचे हे 3 नियम तुमच्या पेन्शनच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहेत. घाबरू नका. फक्त वेळेवर कागदपत्र अपडेट करा. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू होणारी नवीन एक खिडकी योजना ही खूप मदत करेल. हा व्हिडिओ आपल्या सर्व पेन्शनधारकांना शेअर करा. नातेवाईकांपर्यंत शेअर करा. आज सरकारच्या अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण नवनवीन अपडेट तुम्हाला प्राप्त होतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र.